आपण आहोत कोथरूड येथील गुजरात कॉलनीचे आणि त्याचं कारण म्हणजे इथे खूप वर्षापूर्वी एक वाचनालय बांधलं होतं आणि बांधल्यापासून ते खुलच करण्यात नाही आले असं इथल्या स्थानिक लोकांचा देखील आरोप आहे। बऱ्याच वेळा असं इथे बाजूला उद्यान आहे, आपण बघू शकता। जेव्हा उद्यानाचं वेळ नसते, जेव्हा उद्यान बंद असतं, तेव्हा लोक इथे नागरिक इथे उद्यान उघडेच तोपर्यंत तिकडे बाहेर थांबून असतात, तात्काळ उभे असतात। तर इथेच जर हे खुलं करण्यात आलं तर लोकांना इथे बसता येईल अशी स्थानिक लोकांची मागणी आहे। आता आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे माजी सचिव रोहित मारणे, आपण त्यांच्याकडून जाणून घेत नेमकं काय विषय अजून। 4 वर्षाआधी हे जे वाचनालय किंवा विहंगुळा केंद्र आहे हे बांधण्यात आलेलं आहे। 4 ते 3-4 वर्षाआधी तुम्ही पाहू शकता याची अवस्था एकदम बिकट आहे। आतमध्ये कचरा पडलेला आहे, धूळ खात पडलेला आहे, जनतेचा पैसा कुठेतरी धूळ खातोय अशी आमची या ठिकाणी आरोप आहे। तुम्हाला याचं ओपनच करायचं नाहीये तर तुम्ही बांधलं कशाला? जनतेचा पैसा का वाया घालवताय तुम्ही? आज तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला व्हिडिओ पण देतो, व्हिज्युअल्स मध्ये लावा। जोवर हे बागेचा जो दरवाजा ओपन होत नाही तोवर माणसं असतील, लहान मुलं असतील, त्यांना तात्काळ बाहेर उभं राहावं लागतं। त्यामुळे आमची मागणी होती की हे ओपन तरी करा, म्हणजे लोकांना बसायला आलेली लोक त्यांना इथे बसायला मिळेल। आज पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामध्ये लोक बाहेर पावसामध्ये थांबण्यापेक्षा इथे बसतील। पण मी फक्त कुठेतरी आपल्याला चंकोगिरी करायची या ह्याच्यातून हे असे काही वाचनालय प्रत्येक ठिकाणी बांधलेली आहेत आणि ती तुम्ही पाहू शकता की ती संपूर्ण वाचनालय ती संपूर्ण बंद आहेत। असं एकच वाचनालय कोथरूडमध्ये का भरपूर आहे? असे भरपूर आहेत, मी तुम्हाला दाखवतो पण। आणि त्या सगळ्यांना अशीच कुलपं आहेत जी कधीच ओपन नसतात। त्यामुळे पक्षाचे वाचनालय याचा असतील कुठल्या तरी एका पक्षाची नावच नाहीये ना। आज जर 4 वर्ष झालेत बांधून, तिथं कुणाचं तरी नाव पाहिजे। त्याचे आईबाप पण नाहीये, कोण काय नाही, त्याला कुणाच्या संकल्पनेतून बांधले का वॉर्ड ऑफिसच्या संकल्पनेतून बांधले ते सुद्धा नाहीये। आणि आज तुम्ही पाहू शकता आतमध्ये एवढा कचरा आहे, एवढे धूळ खात पडलेली आहे। आज ते लोकांच्या वापरात झालं असतं, पण दुर्दैव आहे की जिथे कुठे आपल्याला पैसाच खायचा दिसतो लोकांना, लोकांची कामं करायचं नको म्हणतात काही लोक। तुमच्या ठिकाणी तुमच्या समोर मी आज हे कुलूप तोडणार आहे आणि मी हे साफसफाई करून घेणार आहे। मी सगळ्या गुजरात कॉलनीतल्या लोकांना आवाहन करतो, तुम्हाला मी आज इथे बसायला ओपन करतोय। ज्या वेळेस तुम्ही बागेत याल त्यावेळेस तुम्ही इथे बसू शकता। आता जनतेचा पैसा हा जनतेच्याच कामी यावा, नागरिकांसाठी आम्ही आज हे ओपन केलेलं आहे। याची साफसफाई आम्ही लवकरच करून घेऊ। आणि पावसाळ्याच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही एका बागेच्या बाहेर येऊन बसता त्या ठिकाणी आता तुम्ही इथे येऊन बसा। तुमच्या पैशाचा कुठेतरी आता चांगला योग्य रीतीने वापर तुम्ही स्वतः करा, कुठल्याही भांडवल नगरसेवकाच्या नादी लागू नका, ही माझी विनंती आहे।